ते झालं ना आता लोचा निपटला ना बा. आता काय डोकं खवराल तुम्ही. 12 रुपये दिले ना तुम्हाला मी. 6 जणांचे 28 रुपये तिकीट आहे. 2-2 रुपये तुम्हाला परत करायचे होते. तर मग आता तुम्हाला 12 रुपये दिले मी. तुम्ही चिल्लर करा काही करा तिकडे. 2-2 रुपये एकमेकांना वाटून घ्या. आम्हाला देऊन द्याला. आम्ही त्याच्या मग कुठे हिंडा हो साहेब. आमची देऊन द्या बरं आम्हाला 4 रुपये. ते नाही ना रे बाबा. 10ची नोट 2चा कलरच होता माझ्याजवळ. बाकीच्या 20च्या 50च्या 100च्या आहेत ना. तू सांगू राहिला मगापासून. मग काय 2-2 रुपयासाठी मला घोर करू राहिला तुम्ही. घेऊन घ्या याच्यापासून तुम्ही. आता एकाच गावच्या ना तुम्ही. ते आमच्या गावचे आहेत ना पाहुणे आहेत ना ते. आम्हाला त्याचे मागणं नको आम्हाला देऊन द्या. माझा घर असू द्या ना पाहुणे बा. सकाळी तुम्ही बाबा दुकानात करा कुठे करा. माझ्या डोकं नको आता. दिलं मी तुम्हाला आता हर्टिंग टाइम एक आता मला झोपाय सोय पाहा लागते. जा आता ते 12 दिले मी. नसती आपतच केली राजा. पाहुणे माणसाच्या आपत. आम्ही कुठं दुकान पाहू रातच्या. आता हल्टिंग टाईम आहे. 9:30-10 वाजून राहिले. भाऊ पोट्ट्यो देतो म्हणलं सकाळी. मी मारत राहा धुटकीची तर पाहुणे आलेला त्याची इथून घेऊन घ्या तुम्ही. मी हाऊस तिथं आम्ही सगळे तिथंच आलेलो. हो मारती दाजीची आहे ना. हो हा लक्षात राहिले का सासरे यांनी का म्हणलं लारे द्यायची. बरोबर काही हरकत नाही. नाही दिले चालते आता. हो पण काय झालं म्हणलं कायची गडबड. एवढे जण काऊन आले सगळे पाहुणे. संकेतचे बाबा दिसू राहिले. अरे बाबा तुम्ही गावात असून माहिती नाही तुम्हाला. आम्हाला पोरगावला माहिती आहे. लकी ड्रॉ आहे ना तुमच्या इथं. भव्य लकी ड्रॉ आहे ना उद्या 9 वाजता. मग काय माहिती नाही का म्हणून हर्टिंग आलो आम्ही. हो बरोबर आम्ही त्याच्यासाठी आलो ना. आज मुक्कामी झाले वाटते मग. आलं उद्या उशीर गिशीर व्हायचा. आता सगळा आपला कार्यक्रम हातून निघून जायचा. एक तर 14 पावत्या फळायला मारत राहणं. हो ना 5 त्याच्या 5 माया 2 आमचे हे मोठे जवळ मंदिर जवळचे 2-2 अशा 14 पावत्या फळलेल्या 500 रुपये आल्या. मग काय चला मग चला आता जाऊ द्या पाहू उद्या काय होतं. चौदा पावत्या फळायला बोला बरं चला मग चला. कधीला बोलते काय होय म्हणलं तुमच्या हातचं काय होते बाबा. लकी ड्रॉचं कुपन. मग आता 5 कुपन आहे ना आपले. मग 5 कुपन फाडले भाण्यानं. मी हगी करू नको. लागलं रोज पूजा करू राहिलो. आता काय होते काय माहिती उद्या. म्हणून पाहू राहिलो तर नंबर कोणकोणते आपले. आता 5 आहेत ना आपले. बाबा का तुमचे 5 आहे रे. दे तुमचे कधी 2 काढले बा. 2 आता 3च काढले ते. हो एक मा नावाचा आहे एक तिच्या भावाच्या नावाचा आहे. असे 2 आहे म्हणते बा. आमची 5 फाडलेले आहेत. मा नावाचं मा घरच्या नावाचं 2 पोरीचं आणि 1 मा मेवण्याचं. हो आता मेवना येऊन बसला घरी आता. हो जा लागेल. चला बळ भाऊ जेवण करायला लागेल ना. आता उशीर उराला ती वाट पाहिजे ना आपली. निघू चला. हो ना जाऊ ना. थांबा ना आता झाले ते. बसू द्या ना द्यायले गोष्टी करू द्या ना बहीण भावाले. बरं नाही कंदीला म्हणजे बक्षीस काय म्हणलं म्हणजे थांबाले पुरं नाही तर मग कटोऱ्या आणि कॅटल्या असं तसं असं मग काय थांबते म्हणून आपलं एक कुपन आहे ना. मग काय तर पावर कोण द्या बक्षीस. काय पाहा लागते पाठच आहे द्यायच्या नाही हो कंदीला म्हणजे रोजच पाहू राहिले तुम्ही. काय बक्षीस सांगा बरं. दिवस रात्यात ध्यानी म्हणे ना मी काय लागते तर मग रोज पूजापाती करणं सुरू आहे मी. हे पहा बक्षीस कोणकोणते माहिती आहे का तुम्हाला. एक पहिली अल्टो कार आहे. दुसरे 10 चक्के आहेत. 10 शिलाई मशीन 10 फवाऱ्याचे पंप 10 सायकला 20 मिक्सर आणि 40 कुकर असे 100 वाहनं जे आहे का नाही मोठे आहेत. आणि त्याच्यानंतर 200 टिफिनचे डबे आहेत. 200 पानपुडे आहे. असे 500 वस्तू आहेत. आणि 500 कुपन आहेत असं आहे. 200 पानपुडे 200 टिफिनचे डबे. हो फक्त याच्यातून सटकला डब्यावर की झालं कामच झालं. मग वरचे 100च्या जरी लागला का नाही तर पैसे वसूल आहे आपले. कुकर जरी लागला मिक्सर जरी लागला तरी 500 रुपयाच्या मनावर पुरला आपल्याला. फक्त पाहिजे म्हणलं जरा घोर घंटा नाही झाला पाहिजे. जरा शिवलाल भाऊ जरा कसं चालू माणूस आहे बरं. देतच भाऊ पाहिजे जरा लक्ष ठेवता काय. नाही तर मग सगळ्याला पानपुडे आणि टिफिनचे डबेच लागायचे. आणि त्याच्यावाले त्याच्या माणसाला लागायचे चांगले. जरा पावते घेते जरा चिठ्ठ्या काढताना जरा लक्ष ठेवता त्याच्यावर. हो ना लक्ष ठेवूनच आम्ही शांताराम भाऊ आम्ही ते ठरवलं ना बरोबर बिलकुल लक्ष ठेवायचं म्हणून. मग माहित आहे ना आम्हाला काही ना काहीतरी झाबू देण्याची शक्यता आहेच त्याची. आता उद्या आहे म्हणते 9 वाजता कार्यक्रम होतो. त्या सामान तरी आलं हो. फक्त ते मारुती कार आलेले 8 दिवसापासून. बाकी दुसरं तर काहीच नाही आलं. शिलाई मशीन आलेला काही नाही काहीच नाही. आपल्याला काय करायला लागते त्याचं ते बात बशी 9 वाजता आहे म्हणे ते. मग आपल्याला काय करायला लागते मग समजतेस उद्या काय नाही तर रात्र ट्रकिंग द्यायचा त्याने बोलावं असं आपल्याला काय माहिती यायचं. हो बळभो तुमचे सासरे आले हो. बोले का बरंच मोठं खांड आलं हे. बाप्पा लय पाहुणे रावणे दिसून राहिले मला. देंडके साहेब वाटते. बळभो पाहुणे आले म्हणलं. तुमचे सासरे बा आले म्हणलं. शांताराम भाऊ तुमचे इथं पाहुणे आले. बापाले का लयच मोठी गँग आली आता इथं. बापाले का बाळूचा सासरा आला. बाळून मामा मेव ना आज तर काही जागा नाही वाटते झोपाले. अरे या हो इकडे पाहुणे बा इकडे या ना. राम वाटायला आलो हल्टिंग आलो. मॅडम चला बा मुलीची भेट झाली पाहिजे जवाची भेट झाली पाहिजे. मोठ्या काळजीने आलो मी. चला मॅडमला गेलेस का असं यायचं तकारे जाते तर भांडायला बोलत. आता हे लकी ड्रॉसाठी आले बरं. असं म्हणजे आमच्या भेटीसाठी आले का असं हो का. लकी ड्रॉचं कुपन फाळलं नाही का एखादं. हो एक फाळलं ना संकेतनं फाळलं ते. हो मॅडम चला बा ते पाहिजे उद्या 9 वाजता कार्यक्रम नाही का. उद्या आहे ना उद्या साहेब 9 वाजता. बरं उद्या 9 वाजता आहे का. बरं ठीक आहे मग बरं झालं रातच्या नाला मी नाही का. हो सकाळी येणार आमचं. चला ना मग आता आमच्या इकडे झोपा म्हणलं मग. बळभाऊ आमच्या इकडे आहेत. चला म्हणलं मग चला. मी तिकडे जातो महाराजाकडे. डेंडके साहेब म्हणे या मग तिकडे. ठीक आहे उद्या येतो मी सकाळी येतो मग. ठीक आहे मग येतो मग. क्या बात कर रहे रजा तुम. देखो ना तुम्हारी इसमें लिस्ट में देखो ना रामपुर का नाम होगा ना. चंद्रपुर तुम्हारी जाती बोली गाड़ी. इसलिए हमने तुमको ऑर्डर दिया था. तुम्हारा गुड्स गैरेज पर आए थे कि नहीं. हम तुमको ध्यान है ना शिवलाल टोय गोटे नाम से लिखा हुआ वहाँ पे. 10 चक्के है 10 फवारनी पंप है साइकिल है. बहुत आइटम है ना हमारे 10-12 आइटम है ना. उसमें वो मिक्सर कुकर बाकी बहुत आइटम है ना. तो पूरा का पूरा माल तुमको बोला था हमने रामपुर उतार देने का है. तुम बोल रहे कि कैसा वैसा ऐसे कैसे क्या बोल रहे तू. फाटे पर उतर देंगे ना ऐसा उतर देंगे. चंद्रपुर जाने को उशीर होता. उशीर नहीं हमारे गाँव में आने को होना तुम्हारी गाड़ी. गुड्स गैरेज में आए थे ना हम.
हो ना जी, पता है ना हमको, लेकिन वो क्या होगा, दुकानें बंद थी ना कल, 1756 दुकान में माल लिया हुआ है तुम्हारा। हमारी छोटी गाड़ी यहाँ पे लेके आती, हम बड़े गाड़ी में भरते और चंद्रपुर जाते जाते तुम्हारा उतार देते थे। लेकिन गणपति की वजह से बहुत सारे दुकान बंद थे, इसलिए माल लाया नहीं ना हमारी गाड़ी ने। तो कल सब माल लेके इकट्ठा करके तुम्हारे यहाँ हम पहुँच जाएंगे, कल 4-5 बजे तक आएंगे हम। क्या मार खाने लगाते का हो सरदार जी, क्या बोल रहे तू? 5 बजे 6 बजे ला रहे करके? अरे यहाँ पे कम से कम 9 बजे आने को होना तुम्हारा ट्रक। कुछ भी करो तुम, लोग मारेंगे ना हमको। फिर क्या, तो आजू बाजू के लोगों ने कूपन फाड़े हुए हैं, तुम बोल रहे 5 बजे आ रहे। हाँ, उस दिन तो बोल रहे थे कि हम रात को डाल देंगे माल, ना ऐसा करेंगे वैसा करेंगे, अब बोल रहे 5 बजे लाते करके। अब जी समझ रहा मेरे को, लेकिन बात ऐसी है ना, तुमको पता बताया ना मैंने, 2-2 बार बताया ना, दुकानें बंद थी ना, यहाँ पे माल इकट्ठा नहीं हुआ ना, तो मैं क्या करूँ? अच्छा, फालतू है तुम्हारे यहाँ पे। दूसरे गैरेज पर गए होते ना तो हमारा माल अभी तक पहुंच जाता था। कल 5 बजे ला रहे, फिर उससे पहले होता नहीं? नहीं, हाँ 2 बजे 1 बजे कुछ 12 बजे। नहीं ना भैया, होता नहीं ना, दुकानें तो 10 बजे खुलती है अमरावती की बड़ी बड़ी। फिर बाद में हम वो इकट्ठा करेंगे, बाद में भरेंगे, बाद में आएंगे। देखो बात, तुम हम 6 तो बजेंगे। अब 6 बजे पर गए क्या तुम? 5 बजे यहाँ पे आने को होना। हाँ, वो भी गाँव में। नहीं नहीं, गाँव में नहीं बोला हो भैया मैंने, वो फाटे पर बोला मैंने, अंदर नहीं आता गाड़ी, वो उधर खेड़ोपाड़ में गाड़ी जाता नहीं, बड़ा गाड़ी रहता हमारा। बाबा बोली खी थी ना भैया तुमसे, रामपुर में अंदर गाँव में लाने का है करके। कैसे बोल रहे हो तुम? भैया उधर चिकली भांडेगा, उधर बोरी अरब को माल उतारना पड़ता मेरे को, देर हो जाती, फिर गांव में तुम्हारे पलटाना नहीं आता, रोड नहीं रहती, फिर क्या। अच्छा ठीक है, चार्ज ज्यादा पड़ेगा फिर। हाँ, 1000 रुपये ज्यादा देने पड़ेंगे। 1000 रुपये ये ना, तू देतो तुले 1000 रुपये। अरे हो ना, 1000 नहीं, 500 नहीं, 1500 ले ना। हो, टेंशन मत ले तू। तुम सिर्फ गाँव में लाओ। हाँ, गाँव में लाओ। कल 5 बजे बराबर पहुंचने को ना, तो बस ज्यादा टाइम मत करना, इधर मैं लोगों को बोल देता फिर। ठीक है? काय म्हणते म्हणलं ते? काय रात्री येत नाही का माल? येऊन नाही राहिला का? उद्या म्हणते का आता? काय तर उद्या 5-6 वाजता येते म्हणे, ते गावात नाही येत म्हणे मी. हो, 1000 रुपये लागतील म्हणे अंदर आणायची गावात. त्याला रुपया नाही द्यायचा, 4-5 रुपये नाही द्यायची. उद्याच्या गावात नाही उतरून द्यायचा. माल घेतला उतरून की त्याला होय ना तिकडे. बाकी पाहिजे ते मग. त्याला मार खाल्ला तर शिवल्या तू 100% सांगू. मग काय ते ट्रकवाला आता 5 वाजता 6 वाजता जर आलाय, लोक दम धरते का? 9 वाजतापासून येऊन बसतात लोक. आता एसटीत नाही पाहिजे नाही का, बरेचसे पाहुणे रावणे आले तर हल्टिंग न. आता रातच्यानंच मुक्कामी, उद्या 9 वाजता आहे बा. मग गावातले लोक हरकीजून आहे तर कामाला नाही चालल्या बाया. सांग मग आता ते लोकांना काय सांगा आता उद्या? मारते आपल्याला, मले शिवलाले. अरे काय बोलून राहिले का? अबे मा कॉलरला हात लावा फक्त. कोणा जर 1000-2000 लोक जमा नाही झाले ना, सगळे संघटनेचे अध्यक्ष आमचे बाकी गावगावचे, तर मला म्हणतो मग गाड्या घेऊन येते ते. मग माहित नाही का ते जयलात नाही की आपल्याला उशिरा सोडलं होतं तर? काय बाबा, अरे बाबा लोक म्हणलं गाड्या घेऊ ते बुलढाण्यापासून कुठच्या कुठू. मग तुला काय माहित आहे? कोण नाही मारत आपल्याला ना. आपण टेन्शन घ्यायचं नाही, ट्रकवाल्याचा दोष आहे. बिलकुल गावात दवंडी फिरून द्यायची. उद्या 5 घंटे कार्यक्रम लेट होईल, 5 वाजता होईल. कोणाचं ऐकून नाही घ्यायची, ठसन नाही घ्यायची, 4 पैशाला मिंद नाही आपण. नाही ते गोष्ट बरोबर आहे, पण आपण त्याला सांगितलेलं आहे 9 वाजता तर लोक येतील, तर मग आपल्याला कसं सांगणे काम आहे ना आपलं. नसतं म्हणजे त्याला बी त्रास होईल ना. त्रास होईल तर काय होईल, राहतील ते सोयऱ्या धायऱ्याच्या घरी, याच्या पडायला काय होणार आहे. मग आता 5 वाजता ट्रकवाला आल्यानंतर 6 वाजता सुरू करू आपण आपल्या मंडळाच्या याच्यातनी. आता पेंडॉल तर ठेवलं सा, 1 दिवसाचं भाडं शिल्लक देऊ राहिले त्याला. मग काय हरकत आहे आपल्याला, मग करता येते बरोबर ते. बरं जाऊ द्या, लोक ऐकते तसं 5 वाजेपर्यंत थांबते, दम धरते तोपर्यंत. फक्त कसं आपल्या गाडीचं पाहा तुम्ही. हो, गाडीचा मेळ कसा काय पाहून राहिले तुम्ही, म्हणजे आपल्याला लागली पाहिजे, नाही तर मला एकट्याला दंड पडते. ना त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. मी पुरं सेटिंग लावलेलं आहे. आपले कुपन जे आहे का नाही, एक सिरीजचे आहे आपले 5 जणांची. 301, 302, 303, 304, 305. या 305 पर्यंत 100% एकाला आपल्याला गाडी लावायची आहे. त्याच्यावर मी खानाखुना बरोबर करणार आहोत आणि आपणच ते काढायचं आहे. कोणाला हस्तक्षेप करू द्यायचा नाही. स्टेजवर फक्त आपले माणसंच राहील, दुसऱ्याला इथं अजिबात वाव द्यायचा नाही. विषय क्लोज झालं. आपणच चिठ्ठी काढणार आहे, आपणच बक्षीस देणार आहे, आपणच घेणार आहे. झालं का? आमच्या 5 जणांपैकी कोणाला निघू, आम्ही तुम्हाला 1-2 दिवसात तुमच्या घरी इकली म्हणून सांगून देऊ, तुम्हाला देऊन टाकू. चला मग काही वांधा नाही. मग समजा 100% निघणार आपल्याला, नाही का? ठीक आहे, तर आपणच देणार आहे ना, आपणच असल्यावर आपल्याला कोण म्हणणार आहे? हां, काही वांधा नाही, असं टेन्शन नाही असं. चला ठीक आहे, फक्त तुमचे नंबर ध्यानात ठेवा. पाटील तुमचा 301 आहे, पायदा बरोबर चिठ्ठी. माया 302, बबनचा 303, माऊलीचा 304 आणि काशाचा 305. एवढं लक्षात ठेवा फक्त. आहे ना, पाठच झाले बा आमच्या तिथं, काही वांधा नाही. चला मग आता मोळा मीटिंग, आता टेन्शन काही घेऊ नका. उद्याचं उद्या पाहू. काशा ते सकाळी आपलं 8-9 वाजता देऊन द्यायचं म्हणलं ते दवंडी. काय ठीक आहे मग? चला मग, चला. मस्त गाववासियांना कळवण्यात येते की इचुकाटा संघटनेने आयोजित केलेला 9 वाजताचा लकी ड्रॉ कार्यक्रम हा काही घंट्याकरता पुढे ढकलण्यात आलेला असून तो संध्याकाळी 5 वाजता घेण्यात येणार आहे. हो, काय करू राहिले तुम्ही? असं कसं काय? हे तुमचं नाही पटलं बा आम्हाला. 9 वाजता सांगितलं तुम्ही, आम्ही राजा अंग तोंड धुवून म्हणलं. देवळातून आलो, मंदिरातून म्हणलं चला बा आता काय का 5 वाजता आहे का? अरे काय रद्द झाला कार्यक्रम, कॅन्सल म्हणून राहिलो. 4 घंटे पुढे नाही गेला तर करून राहिले आपले कल. मग 5 वाजता आहे म्हटलं ना, मग आहे. याला काय सांगा सर, पाहुणे मारला आता हे कार्यक्रम झालं चालले जाते, तर आता मुक्कामी नाही राहीन का एवढा उशीर म्हणलं. अरे हो, पण काय कारण काय म्हणलं, लोक आता इतके दूर आलेले, काही सबस्क्रायबर लोकांनी पावत्या फाडायला येतात. मग आता त्यानं राव कुठं जाव कुठं, काही आता येऊन राहिले, तर मग त्याला आणि सांगायला पाहिजे होतं तुम्ही. म्हणजे किती वांदा होईन आता हे, आता पाहुणे रावण्याचा किती प्रश्न निर्माण होणार आहे. तर मग सामानच नाही तर देता काय? ट्रकच याच आहे ना अजून. आता तिथून 11:30 वाजता निघणार आहे ट्रक.
4 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. 4 वाजता खाली उतरणं होईल. त्यानंतर 5 वाजता आपला कार्यक्रम सुरू करणार आहोत आपण. 5 वाजता होत नाही. मग काय आता 11:30 ट्रकच निघते म्हणते. आता निघते का नाही निघते. संध्याकाळी 10 वाजता वाटते. पाहिजा बाबा निदान 5 वाजता तरी घ्या कमीत कमी. हो तेच म्हणलं. अरे 5ला म्हणजे 5ला ना 1 मिनिट अड्याल पडायला होणार नाही. मग टीचर टाकता व्हिडिओ येते तसंच येईल आपलं बी. मग 5 वाजता बिलकुल अटेन्शन. चला भाऊ चला पुढे. काय सांगा आता घडीची फुरसत नाही माणसाले. मग काय आता हे बा मंडप घेतला तरी बसून इच्छी तारीख तिची तारीख. काल आता गावातला कार्यक्रम मला अटेंड नाही करता आला ना. मग काय आता तिकडे गौडपेंडले मंडप आणायला गेलो. पण आता लोक म्हणे काऊन नाही मारती कुठे गेले का. आता मला माहिती आता काय करावं आता. असं आहे ना मग एक आता अंगावर घेतल्यावर शिंगावर घ्यायच लागते ना ते. धंदा म्हटलं की ते जीव होताच लागते ना. तर 4 पैसे कमावले जाईल नाही का. सांगा मामाच तुम्ही आहे का नाही बरोबर. म्हणून म्हणलं तुम्हाला लागत असेल तर आम्हाला सांगत जा तुम्ही. आम्ही हावणार रिकामी हावना. मग काय आता बाय आता दवाखान्यात आहे तर आम्ही हॉटेलवर होतो. पण ते काय आम्हाला पटून नाही राहिलं. असलं मंडप तर सांगत जा ना आम्हाला. अडीपडी येतो ना आम्ही सुट्टी काढत जाईन आम्ही एकपरी. तुम्ही फक्त असं सांगत जा आम्हाला. पुन्हा सांगत असो तुम्ही. म्हटलं काय तकलीफ द्या आता तुमच्या कामात हे करा. पाहून आता पुढे नवरात्रात मी सांगतोच मी तुम्हाला. कॅटररचं सुरू करणार आपण. बिझनेस थोडंसं वाढवायचं आहे आपल्याला. आता कसं जनरेटर घ्या लागते. 2-3 गोष्टी काही पाहिजे. थोडा कमी गोष्टी आहेत ते. करतो ना मी जरा पैशाचं ॲडजस्टमेंट करणं सुरू आहे. चालू आहे. होते आता जाऊ द्या. मग काय म्हणते ते लकी ड्रॉचं काही आहे म्हणलं. मग काही समजलं नाही. ते काय 9 वाजले जा लागेल ना तिकडे. आता आहे मी तुम्हाला तेच सांगत होतो. आताच दवंडी झाली. ते 9 वाजताचा होणारा ते कार्यक्रम 5 वाजतावर गेला म्हणते. काय ते माल आला नाही म्हणते बा द्यायचा. आता मी शिवलाल भोल लावलाय तसा फोन. मला कसं काय पोझिशन तर म्हणे निघाला म्हणे ट्रक आता. तरी समजा 5 वाजता पकडून घ्या म्हणे असं म्हणे ते. मग आम्ही आता 5 वाजता म्हणजे नाही असं काय आता दिवसभर आम्हाला आता लटकूनच पडलो आम्ही नाही. लेखाचं आता मी आणला आता 12-1 वाजता घराकडे जाणं होतं आमचं लेखाचं. रे संख्या जाणं म्हणलं तू काय गोष्टी आहे जा बरं. पाणी घेऊन चहा घेऊन लोक जा लोक. चाललो. जाऊ द्या ना तसे राहिले असते का तुम्ही. आता सगळे दोन्ही साडू भाऊ आहेत माय. तुम्ही आहे आता पाहू ना संध्याकाळी जेवणच करू काही. त्याचा काय विषय आहे आता. जाऊ द्या मस्त 5 वाजता कार्यक्रम उद्या मुक्काम करा. उद्या सकाळी एसटीन चालले जा बोला. नाश्ता करू. पण आता काय होते काय नाही लेखाचं. असं वाटतं एखादं चांगलं ॲटम लागायला पाहिजे आपल्याला. आता काय होते काय नाही. तर 14 कुपन आहे ना आपले. हे बा पाहुणे बा मी आता सांगून ठेवतो. कोणाची गाडी लागू रे बा. हो त्याच्याकडून पार्टी लागणार आपल्याला सांगू आता. हो ना गाडी लागली पाहू ना आता कोणाला लागते काय नाही. आता कोणाच्या नशीब आहेत नाही का. हो द्या पेपर द्या म्हणलं वाचतो. आता काय करता आता एरी दुसरं काय करता. असं म्हटलं आलोच मी 2 मिनिटांनी. स्वयंपाकाचं पाहतो काय आहे काय नाही तर. आता जेवणाचं पास लागेल ना. हो पाहा ना बसतो. आता बसलो आम्ही. आता आंध्रे मारुतराव त्याचे 2 साडू त्याचे सासरे बुवा. आता माझे सासरे आता त्याच्या जवळ मोठमोठ्या गोष्टी पेपर वाचणं हे तेन फटाल्या मारणं. आता आम्ही झालं बोर. मग इथे येऊन बसलो आम्ही. काय करता आता 5 वाजे लोक तक 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 वाट पाहणं सुरू आहे आमची. आता काय करता ट्रक आलाच नाही म्हणते अजून. पासले येते म्हणे. आता शिवलाल बोलले आता फोन लावला ते येईन बाबा 5 वाजता. जेवण झाले का मग जेवण घेऊन आटपले. नाही ना अजून आता नाश्ता झाला. हो आता नाश्ता झाला जेवण होईल 1-1:30 वाजता. काय करता आता बसलो मग आता. का जा लागत नाही का. घबाळाची काय कंडिशन आहे ती पाहा लागत ना. आता रिकामा टाईम आहे काय करता आता. येते 5 वाजे लोक काही गाडी येत नाही म्हणजे ट्रक. अरे मी काय म्हणलं मुशिरा येऊ ना मग वावराकडून जरासं. जरासं आपलं म्हणलं ते जरासं काय आहे डुकराचा मार्गीर कुठं काही जरासं जरा चेक करावं लागेल आपल्याला. हो बरोबर आहे. घबाळाचं म्हणते वाटतं पुढं नाही का. हो लेखाचं पाहा लागेल नाही का. चालता बळबू चालता का म्हणलं. जा आता तुम्ही जा. कसं जेवण नाही काही नाही. आता ऊन लागायचे फालतू बसा लागत. जा तुम्ही जा. चल मग आता स्वयंपाक होईल काय करतो. नाश्ता झाला म्हणतो. चल मग येऊ जरा तिकडून. येतो मी युवायला सांगतो ना बाबा. नाही तर टम फुगाचा कुठं गेला म्हणजे युवा या सांगतो मी त्याला. येतो मग तो वावरातून. त्याला मग तो चालला येरी काही येत नाही ती. आलोच मी 2 मिनिटं. बाबा रे सांग आता का इथंच आता बांधायची होती का मैस त्यानं. देवल्या बसेला तिथं पाय बरं आता नाही का आपलं घबाळ आहे त्या रामपाय झाडाखाली. अबे देवलाल तिथं कायले बांधली मग म्हैस. तिथं कायले बांधली म्हणलं. बाबा जास्त म्हणू नको त्याला. शकीन मीच बोलतो बरोबर. अरे म्हणलं देवलाल तिथं काय बांधली बाबा. तिथं सरप निघाला होता ना परवा दिवशी. आम्ही तिथं बसलो होतो का नाही. तिथं का हे आहे ना भुटे आहे तिथं उठ तिथून. आता नाही का नवाई तुमची आता सांगा ते एका जागा राहते का. इथून तिकडे जाणं सुरूच असते. त्याचं जंगल आहे शेवटी सगळं रानमुक आहे त्याला. पण इशाची परीक्षा करू नये माणसानं. सांगितलं ना मी तुला बसू नको म्हणून. ते सोडते मैस सोडते तू नसता घोर करशील बाबा. उचलते मैस घे तिकडे बांधते. तिकडे बांध बाबा तिकडे हो ना. शांतारामची मैस आहे ते भूषणाने इथं बांधून ठेवली. बाकी तिकडे चालून राहिलं ते. आता माया बकऱ्या इकडे आल्या बसलो मी जरासा. मला लकीडा 5 वाजता आहे म्हणते. मग जरासं कसं जाऊ उशिरा. आता जाऊ ना थोड्या वेळानं. बसा तुम्ही बसा इथं. बसू ना आम्ही वाटच पाहू राहिलो. आम्ही जाणार ना आता 5 वाजता आहे म्हणते. मग ते मैस तिकडे बांध बरं. हो तिकडे बांध मग बसू आपण तिथं. काय माणसाराच्या बरं बांध तुम्ही. थांबा 1 मिनिट. हो चला खंदीला पाहिजे येतो म्हटलं. काय आता कुठं थांबा. बकऱ्या काही एका जागेवर थांबत नाही आता. चला येतो मग मी. बाबा लवकर. हो ते मैस घेऊन जातो पण. मैस घेऊन जा. काय मोठं धोकेल काम झालं पण नाही का. हो ना 2 जीवावर काम आहे आपलं. आता असं वाटते एका दिवशी नाही कोण फटका द्यावा होता. आता हे मैस बांधली. जर या मशीन फुकरलं असतं जर असं काही आलं लक्षात नसते आपत नाही का. आता वरचं पाणी आलं असतं मला भेव लागे. मी आलं बा लय जर आलं तर नाही जाऊ वाहून लेखाचं उघडं पडाव. हो पा बयाचं काहीतरी मेळ लावा लवकर. त्या सिचाला मी बी मध्ये वाटते ना. इथं घातकच आहे ना हे ढोरकी लोकांचा काही भरोसा नाही लागायचा. नियमच नाही द्यायचा. एका दिवशी बसतीन इथं ढोरं बसते तिथं बकऱ्या बसतीला. लेखा उकर वाकर करायचे. एका दिवशी पुरं घबाड हाती लागत त्याच्या गेले आपले पैसे नाही का फालतू बसले आपले. लवकरात लवकर काहीतरी करू आपण.
ना किती आहे आपले आता सगळे सगळे 60 लाखाले किती खर्च झाला आपला? आता 6 लाख रुपये आपण मंडळवाल्याला दिले, त्याने काय 2 लाखांनी गणपती जटवलं, 4 लाख तशीच आहे म्हणते. होतं 4 लाखाचं आपण काही चांगलं काम करू म्हणे असं, तर त्याने ते बँकेत ठेवले आता त्या मंडळाच्या. राहिले आपले 1 लाख रुपये आपण काढले होते 50-50 आपण पोयाच्या वक्ती. आता आपले आता गेले 7 लाख गेले, 53 लाख रुपये अंदर आहे आपल्या घबाळात. 26.5 येते नाही का आपल्या हिशोब? आता कंदीला बीज तुम्ही काहीतरी ठरवा. आता 26.5 काढून घेऊ आपण आणि आपले काही खर्च करू. आता इथं कसं जास्त ठेवण्यात लाडक पण बरोबर नाही. मी त्या संधीची वाट पाहू राहिलो, इथं काढावं काही काढणं म्हणलं की 1 घंटा लागते ना बा. तेवढ्याच कोणी आलं तर असं आहे ना, दिवसा आपल्याला माहित नाही का 17-56 लोक वावरात येतात. कोणी सीताफळ चोरायले, कोणी कायले इकडे ढोरके लोक हे ते. रातच्या म्हणा ते जागेवर सुचू देत नाही तर डॅने गिने हिडतच राहते ना. म्हणून कसं आहे, संधी पाहिजे ना आपल्याला, संधी काही येईल. ए बाबा आबूजी संधी आली ना. आज 5 वाजता काय आहे लकी ड्रॉ आहे ना. मग लकी ड्रॉ आले लोक तिकडे गुत्तीनं. आपण इकडे येऊ ना, ते तिकडे आपण इकडे. ते बापा काय योग आहे का सुदे, बाकी कसं काही म्हणा बाकी हो पसते पण आपल्याला आता 100%. हे बा ते त्याला तिकडे गुतू देऊ आपण आणि आपण येऊ इकडे. बिलकुल 2-3 घंटे त्याला लागते ना आपल्याला इकडे 1 घंटा 1.5 घंटा लागते. 26.5 तू घे, 26.5 मी घेतो, आपापले घेऊन घराकडे. जय रामजी की. आता हे 5 वाजता आपण घरी घेऊन जाऊ, पेटीत ठेवून दुसऱ्या दिवशी बँकेत टाकून देऊ. जाय तिकडे बा, डोक्याला ताप नको. अरे बाबा काय इन्कम टॅक्सवाले घरात बोलावतो का तू? बँकेत नको टाकू दे. आपले सोनं घेऊ आपण काहीतरी, पण आपल्या घरी आणून आपलं गुपचूप आपलं मुकडे राहायचं. आणि मग सोयाबीन आलं की मग आपल्याला काय घर बांधायचं, घर बांध काय कर, बिलकुल ऐस करा, बिलकुल नो टेन्शन. 26.5 मध्ये आपण मालामाल. बरं तसं करू मग नाही का. मग आपण आता सोनं गिनं करू आणि जाय तिकडे बाबा नाही का. बरं आज 5 वाजता डबल आपण वापस येऊ मग आणि हे खोंदून घेऊन जाऊ. बस तसंच करू आपण. चला आता चाल. काय रे शिवलाल, कुठं काय म्हणलं, ट्रक गिरक काही आला का, काही जवळपास काही फोन गिन आलता का त्याचा? म्हणजे कसं 5 वाजता आहे का नाही नेमका कार्यक्रम? काय तुमचं असं आहे, तुम्हाला दमच नाही. थांबा 1 मिनिट, फोनच लावून पाहतो ना. काय तर तुमचे देखताच. हॅलो हां बोलो जी हॅलो सरदार जी, मैं बोल रहा शिवलाल जी टोयकोटे बोल रहा है. तो कहा था गाड़ी कहा था अभी? आज रामपुर वाले ना. हाँ बराबर आ रहे हैं. हाँ बडनेरा पे है. अभी माल डाला हमने, निकल रहे हैं यहाँ से. माल डालते डालते आ जाते बराबर 4-5 बजे तक पहुँच जाएंगे. 5 बजे तक. अच्छा अभी निकले क्या? अच्छा ठीक आहे 5 वाजे तर पोहोचते ना. कुछ वांधा नाही. चला म्हणते बस 5 वाजेपर्यंत आपण सांगितल्याप्रमाणे 5 वाजता होऊन जाईल बरोबर. मग काही हरकत नाही, 5ले तरी होते समजा नाही का. बरोबर ठीक आहे. आम्ही बसलो वाट पाहत, मिळालं काय काय नाही, लवकर आला तर लवकरच. मग आज काही वावरात गेलो नाही आम्ही. मग 5 वाजता समजा नाही का. मग 3-4 घंटे चालत कार्यक्रम नाही शिवला. आता 2-4 घंटे लागणारच आहे ना. आता 5 वाजता माल येईन, ते बरोबर लावणं, हे करणं, सगळे लोक एकत्रित करणं, त्यानंतर जाहीर करणं. 2-4 घंटेच काम आहेच ना ते. पाहू ना आता करू ना काय होते काय नाही. आता नियोजनानं आमच्या हिशोब करतो आम्ही, काही टेन्शन नाही तसं. येते माल येते, काही काळजी करू नका तुम्ही. येते 5 वाजता. नहीं वैसा नहीं होता. बाकी का माल नहीं उतरने देता मैं. पहले 1000 रुपये दो तू, बाद में मैं बाकी का माल उतरने देता, तब तक नहीं. अरे बाबा मैंने लाया तो भी, दूसरा तो कोई लाता भी नहीं था. फिर क्या, तो तुम बोल रहे मंडप के वहाँ पे लेके जाओ. वहाँ पे नहीं जाता, गाड़ी नहीं जाता. आधा माल खाली किया ना तुम्हारे आदमी लोगों ने, अब आगे नहीं लेता मैं. बस तुम यहाँ से ट्रैक्टर पे लेके जाओ, नहीं तो कैसा भी लेके जाओ. वो समझ रहा है क्या मैं कौन हूँ? तो किससे बात कर रहे तू? तुमको मैंने बोला था कल लेके आओ करके, कल की बात आज आ रहे तुम, वो भी 5 बजे. गाँव में नहीं लाते, बोले 1000 रुपये दो, वहाँ पे मंडप पे लेके जाओ, वहाँ पे नहीं लेके जा रहे. तुम्हारी चलती क्या? मैं जो बोल रहा हूँ वो करूंगा, 1000 रुपये नहीं मिलेंगे. चलो बाबा मावली निकालो, माल निकालो, यहाँ से ट्रैक्टर पे लेके जाएंगे. चलो निकालो. क्या राजा आदमी है वो. तुम क्या बोले थे, गांव में आएंगे तो 1000 रुपये देंगे ना. मैंने तुमको पहले बोला था ना भैया, कि अंदर नहीं आता करके. उधर कितना लेट हो रहा मैं, फिर फालतू बोल रहे राजा. 1000 रुपये होना मेरे को, नहीं तो आगे का माल नहीं उतरने देता मैं. जाऊ दे, 500 फालका मार लागेल, 500 द्या लागेल नाही का. फालतू अजून भानगड वाढायची. बा ओ भैया ज्यादा बातें मत करो, आवाज मत बढ़ाओ. 500 रुपये दे देता मैं, 500 में निपटा डालो. फिर क्या, तो एक तो देर की तुमने, कल लाते बोले तो आज लेके आ रहे. कितने लोग परेशान हो गए फालतू तुम्हारे यहाँ से. चलो बस हो गया, 500 दे देता मैं. राजा आदमी है वो राजा. 500 दे दो बा, 500 दे दो, जान दो. ठीक है देऊन द्या म्हणलं पाटील, 500 रुपये देऊन द्या. ट्रॅक्टर घेऊन या लवकर आपला, इथून ट्रॅक्टरने घेऊन द्या लागणार आपल्याला. देऊन द्या 500, जे काढून घेऊ आपण हिशोबातून. मग त्या गोष्टीचा शिवलालच्या पैसे सगळे महापैसे चालले. जाऊ द्या, आजच्या दिवस निपटून घ्यायला बा. आणि एक खेपचं बक्षीस वितरण झालं की जयरामजी. हो देतो. ठीक आहे 500 रुपये दे देता मैं. रोको जा बरं पोट्टे बरोबर लवकर. ट्रॅक्टर घेऊन येते पाटील. आता ट्रॅक्टर टाकला की तिकडे माल सगळा न्यायचा आहे. तिथं बरोबर आपल्या मंडपात व्यवस्थित लावा. एका जागी सायकल आता सायकला, मशीना तर मशीना बरोबर लावा. कुकर पद्धतशीर. लोक पाहायला आले तर मग कसं पाहता आलं पाहिजे येईल. ठीक आहे. मग आता 1 घंट्याने आपला कार्यक्रम सुरू करायचा. जा आता ते पोट्टेला आत दे. बरोबर आणतो पोट्टे बोलून. आलो चला ना, आलं सामान आपलं. लकी ड्रॉ सामान आलं म्हणलं, ट्रक भरून आला पुरा. भैया सामान आहे, चला. अरे बाबा आलं का? असं कुठं आहे? कुठं आणलं म्हणलं ते सामान? मंडपात आणलं सुरू आहे, तिथे ट्रक उभा केला. ट्रॅक्टरात घेऊन येऊन राहिले ते. जा ना पाहिले, जा. मामा सामान आलं, सामान लकी ड्रॉचं. आवाज द्या, चला. चल रे जगन्या, चल आलं म्हणलं सामान बाबू. सायकल आलं मस्त, चल. मग गुंपा बैल आवाज देऊ आणि चला जो पाहिले. चला काय आहे तर पाहू ना, काय आहे तर चल. पाहिजे ना आता हिशोबानं लक्ष ठेव. जो असले एखादं पोरगं तर डॉक्टर विक्टर. आता यावर्षी दोन्ही पोरीचं उरकून घ्यायचं आपल्याला. यावर्षी दिवाळी झाली की बस कामोकामी लागायचं आहे. आता कसं लक्ष दे जरा जास्त. तू कुठं काय नाव द्यायचे नाव देजो. कुठं वधूवर परिचय मेळा असला तर तिथं जाजो. सगळं यावर्षी बिलकुल लग्न झालीच पाहिजे दोन्ही पोरीची. आमच्या डोक्यावर तो वजन कमी तरी होईल.
पण आता आपल्याला दोन्ही जवळ डॉक्टर्स पाहा लागेल का नाही म्हणजे समजा आता नलूसाठी तर डॉक्टर्स पाहा लागते आता हे नर्स आहे इले बी डॉक्टर जर सापडला तर फारच चांगलं दोन्ही आपण चांगलेच जवळ भाऊ आता लागतो मी कामोकामी तसं तुम्ही काही काळजी करू नका आपल्या पोरी शिकलेल्या असल्याच्यानं आपल्याला कोणता काही म्हणजे हुंड्याचं तर गोष्टच नाही राहिली आजकाल विशेष नाही त्याचा मुली भेटणं कठीण झालं त्यातले डॉक्टर म्हटलं काय काळजी करू नका सगळं बरोबर होते हे बा डॉक्टर नसला तरी चालते आपल्याला पण पोरगा कसा निर्व्यसनी पाहिजे आणि कामाधंद्याचा पोरगा पाहिजे आणि दुसरी गोष्ट लालची नाही पाहिजे आपल्याला नाही तर कसं लालची असन आणि ते डॉक्टर असन आणि ते इमानात फिरत असन ते आपल्याला पाहिजे नाही पोरीले म्हणजे कसं सुखात ठेवणारा पोरगा पाहिजे आपल्याला अशा हिशोबाचं पाहतो काय तुझ्या पायनीतला असला एखादा तर सांगतो बरोबर मग त्याच हिशोबानं मग मी चला बा हे लई दिवसाची आले नव्हते घरी आणि लकी ड्रॉचा कार्यक्रम आहे मी चला बा आता एक दिवसात तेवढं म्हणून आलो मी आला वाटते सामान आला वाटते बहुतेक नाही का चला येतो मी पाहून जरासं काय पोझिशन आहेत मग तुम्हाला देतोच मी आवाज सुरू झाला का चला येतो मग ते कुपन काढून ठेवतो ते आपले 4-5 जे काय आहेत ते काढून ठेव लवकर आलोच मी काढतो आलीच म्हणलं मी आलीस मी काय म्हणतो नलू लग्नाचं तुझं काय मत आहे तू काही सांगितलं नाही बोलली नाही तू तुझ्या आई बाबा नाही तुझं काय मत आहे मला सांगून दे बरोबर मी काय म्हणते मामा की तुम्ही दिवाळीपर्यंत हा विषयच घेऊ नका डोक्यात म्हणजे मला काय आहे काय सुचते त्या विषयानंतर मी तुम्हाला बोलेन नंतर कसं इथं माझं हॉस्पिटल चांगलं चालत आहे आता इथे स्टेबल झाले मी नंतर मी तुम्हाला काय आहे माझं मत तुम्हाला दिवाळीनंतर सांगेन कर ना विचार करतो पण कसं एखादा चांगला MD हे ते पाहतो म्हणजे कसं बरं राहील पुढच्या दृष्टीनं बरं ठीक आहे तू विचार कर सांग मला पुरा जमच केला म्हणजे हे सायकल आहे म्हणतो नाही हे मला वाटलं दुसरं आहे का अजून हे पोट्टेच आहे का बा कायच्या मोठ्यावर खायचं का पुरा गेम केला शिवलाल बघ हे सायकल कोणत्या होय तिसऱ्या चौथीच्या पोट्याच्या कामी नाही राहिले एवढं लहान सायकल आपल्याला वाटलं येते का बा मोठ्या रेंजर हे ते पाहा तुम्ही मला वाटलं पंपच खराब आहे का इकडे सायकल दिला टिटा पुरा त्यानं ते पंप म्हणलं काहीच कामाचे नाही महिनाभर काढत नाही ती कोणत्या कंपनीचे होय कुठून आणले बा काय सांगा आता बाबा पानमुळे हे तर पाहिलेच नाही तुम्ही ते टिफिनचे डबे अरे मला वाटलं स्टीलचे आहे का ते पोट्यात भरून आहे प्लास्टिकचे ते पोट्टे शाळेत देत का ते टिफिन डबा ते आहे लाईने 20-20 रुपये आले अरे मला 500 रुपये पावतीने एखादा टिफिन डबा 20 रुपयाचा पुरी वसुली मारलेली आहे ना तर नाही हे बरोबर नाही म्हणायचे पण हे असं गलत केलं आहे ना करता काय म्हणलं हे द्यायला म्हणा हे घेत नाही म्हणा आम्ही चला बरं कधीला आपण चला ते काय सुधारे म्हणा सामान जास्त लागणार आता मग असं कसं काय हे घेणार आहोत आपण मग कोणतं सुद्धा यायच्यात नाही सांगा बरं तुम्ही सांगा फक्त गाडी जर सोडी ना दुसरं काही सुद्धा नाही याच्यात नाही बिलकुल जायचं त्याला मला हे वापस करे सर्वजण घेऊन येऊ चला बरोबर चला गुंपा पहिले संघ घेतो नाती असल्या म्हणजे बरं राहते अरे गुंपा बाई कसं काय म्हणलं काय सामान बरं आहे कुकर कसं काय सामान होता काय आणलं म्हणलं हे कुठून आणलं तर 1 लिटरचा कुकर याच्यात काय शिजन म्हणलं सांग ना तू सांग हे मिक्सर कोणत्या रंगात आणलं म्हणलं कोणतं खद्दळ आणलं कुठून आणलं सामान आहे एक ढंगा सामान नाही ते शिलाई मशीनचा पाहिजे बाबा खुर्ची होता बाळभोजा लक्ष्मी विचार लागत नाही का अरे म्हणलं कसं काय म्हणलं चक्की आटा चक्की कशी काय शिलाई मशीन येते काही सुद्धा नाही म्हणलं हे चक्की बी तशीच आहे ती शिलाई मशीन तशी दिसते मला बस ते काय फक्त आपल्या धागा आहे ना ते सुयास मोडते ते काही खरं नाही त्याचं लय बोगस सामान आहे चला मग चला त्याला सांगून देऊ आपण हे सामान पाहिजे नाही आम्हाला चला त्या शिवलाच्या घरी कोणतं काय लकी ड्रॉ करून राहिला हे मग काय चाललं आपलं भंटल सामान घेऊन चला चल बरं चल बाबा हात जोडले पण तुम्हाला जरासा राजा तुम्हाला म्हणजे थोडंसं उशीर जमून राहिला आता 5 वाजता आपलं सामान आलं मंडपात लावणं झालं आता आम्हाला काही जरासं आमच्या मंडळाला काही विचार विनिमय करायला लागेल का पावती बुक हे ते सोबत नाही घ्यायला का एखादी छापून आणा हे मा नंबर निघाला मग काय दाखवा आम्ही मग आमच्याजवळ ओशी दाखवा लागेल पाहिजे नाही का आम्हाला मग ते घेऊन राहिलो होतो येऊन राहिलो होतो तिकडे चालली इकडे घराकडे काय लिहिलं 5 नाही 8 वाजता सुरू करा तुम्ही पण ते सामान कोणतं आणलं तुम्ही त्याला काही लायकी आहे का त्या सामानाची कोणतं होतं ढोबरा राजा आता टिफिन डबे आणले कमीत कमी स्टीलचे आणायला पाहिजे का प्लास्टिकचे शाळेत जायचे फुट्टायचे का राजा 10-20 रुपयाचा ते डबा ते कोणतं ते पानमुळा कोणता टपऱ्या 10 रुपये 20 रुपये आला म्हणजे कसं काय सामान कोणतं आणलं तुम्ही सुद्धा सायकली म्हणलं लहान फुट्टे आणले रे तुम्ही आम्हाला वाटलं मोठे सायकल असं काय केलं म्हणलं हे बरोबर आहे का तुमचं कुकर आणले कोणते होतं 1 लिटरचा कुकर आहे ते काय शिजणार आहे म्हणलं आमच्या घरच्या कमीत कमी 2-3 लिटर आणायला पाहिजे होता ते मिक्सर म्हणलं उचलले की ते पडले की असं वाटतं की तुटते का काय माहिती कोणते सामान आणले काय नाही बाबा कोणाला खदकले सामान आहे ते 500-500 रुपये घेतले आमच्यापासून बरेचे पंप आणले काय आहे म्हणलं ते क्वालिटी होय का त्याची मला वाटते मग महिनाभर काढत नाही ते 10 पंप मारले की ते इचकते ते इतके पंप बोगस आहेत मग ते कोणते चक्की आणले म्हणते आटा चक्की ते काय होय ते किती रुपयाला आणले ते इतकं हलकं सामान राजा आणि 500 घेतले तुम्ही हे बरोबर नाही पण ते काहीतरी ससाले आणणारी सामान आणता तुम्ही ते 8 दिवस टिकत नाही ते सामान इतके बंडल सामान हे बा तुम्ही हे सामान वापस द्या सुधे सामान आणा भला 2 दिवस उशिरा करा तुम्ही लकी ड्रॉ पण हे सामान आम्हाला पाहिजे नाही मला का तुमचं झालं सगळ्यात झालं अजून काही राहिलं कोणाचं काही विषय काही राहिला विषय राहिलाच नाही ना ते सामान पाहिजे नाही म्हणजे पाहिजे नाही ते बाकी आम्हाला काही सांगू नको तू बोंड खापू नको गोड बोलू नको आम्हाला सगळं माहिती आहे ते काय म्हणलं तुमचं झालं का सांगू मी बोलू 2 शब्द बोलू बोल ना काय बोलत बोल आमची गोष्ट आहे का आमच्या मंडळानं तुम्हाला बॉन्डवर काही लिहून दिलं का त्या पॉम्पलेटवर जे चित्र होते तेच वस्तू तुम्हाला भेटते असं आम्ही म्हणलं का पॉम्पलेटवर असं चित्र पण आम्ही तेच देणार आहोत असं आम्ही बॉन्डवर लिहून दिलं का तुम्हाला तुम्हाला आम्ही असं म्हणलं का 4 लिटरचा 5 लिटरचा कुकर देणार आहोत तुम्हाला सायकला मोठ्या माणसाच्या चक्क्या इतक्या याच्या मिक्सर इतके रुपये आले असं काही म्हटलं का आम्ही तुम्हाला एकच म्हटलं की आम्ही सायकल देऊ सायकल मग ते कोणती असो शेवटी सायकलच म्हणते दिले आता शिलाई मशीन आम्ही म्हणलं का उषा कंपनी देतो म्हणून शिलाई मशीन ते कोणत्या कंपनीत देऊ कंपनीचा विषय नाही इथं आम्ही कोणती देऊ आमच्या मनाचा निर्णय आहे ती आमच्या मंडळाला जे पुरण ते आम्ही करणार तुमच्या मनात करू का आम्ही
बाबरे असं थोडी असते काय? मग इतकं खराब सामान आणि असं असते का? हा 500 कुपन 500 बक्षीस नावाचा मोठेपणा, वस्तू पैशाच्या कोणत्या कामाच्या नाही, असं असते का ते? पाहा शेवटी तुम्हाला जर नाकारायचं असेल तर नाकारू शकता, तसं काही म्हणणं नाही. आम्ही आमच्या चिठ्ठ्या काढू, ज्याला पटत असेल त्यानं घेऊन जा, नाही पटत असेल तर राहिलं. आमचा काय विषय आहे, जे नाही आला ते गेलं, चिठ्ठी दाखवा, सामान घेऊन जा. जे तिकीटले तरी पुरते का लोकांना आले आता? मग आता इतके सामान इतके बोगस म्हटलं ते आता त्याचा निर्णय आहे, आमचं काही चुकलेलं नाही. आम्ही जे म्हटलं तसं केलं. बोले तसे चाले, वंदावी त्याची पावले. आम्ही सायकल म्हणलं सायकल दिली, लहान लेकराची असो कोणाची असो. चला आता लवकर कार्यक्रम सुरू करायचा आहे. ज्याला यायचं असेल तर या, नाही यायचं असेल नको येऊ. आमची काही तुम्हाला जबरदस्ती नाही आहे. आम्ही आमच्या जे काही नियमानुसार वाटप करून टाकू. त्या म्हणलं शांताराम भाऊ काही मजा नाही, ते आपण काही लिहून नाही घेतलं ना, आपण काही हे नाही, जाऊ द्या जे देईन ते दी. चला जाऊ द्या, चला म्हणलं गुंपा मावशी, चला बसा चला. बाबा रातभर पण झोप नाही आम्हाला, काय होते काय नाही. आता फक्त गाडी सुद्धा आहे त्याच्यात, बाकी तर काही धरणीत नाही ते. चला बाबा चला चला, मला जे लागेल ते आता.